नमस्कार, मी सुनंदा नाईक. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने फक्त ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोलीत शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा परवानगीशिवाय उभारण्यात आलाय. आज हा पुतळा हटवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली, त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडू झालेल्या हाणामारी आणि हुल्लडबाजी प्रकरणी आता KSAने कारवाई केली आहे. PTMचा ओंकार शिवाजी मोरे व शिवाजी मंडळाचा संकेत नितीन साळोखे यांच्यावर सध्याच्या हंगामातील फुटबॉल सामने खेळण्यास बंदी घातली आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांनी फाईल्स गोळा केल्या होत्या असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे यांनी केलाय. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विरोधात सुपारी देखील दिल्याचा गंभीर आरोप अंजली दमाणे यांनी केलाय. तर मी कधीच त्यांच्या घरी गेलो नाही असं स्पष्टीकरण पोपट घनवट यांनी दिलंय. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सोने खरेदी करण्याची मोठी उत्सुकता दिसून येते. त्याचबरोबर सोन्या चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झालेली पाहायला मिळते. सोमवारी कोल्हापूर सराफ बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 93,800 रुपयावर पोहोचला. कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदाची सोडत 8 एप्रिलला होणार आहे. जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरता ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या घिवली ट्रेंडबाबत डिजिटल प्रायव्हसी तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलाय. तज्ज्ञांच्या मते AI कंपन्या या ट्रेंडच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे खासगी फोटो गोळा करून त्यांचा उपयोग AI ट्रेनिंगसाठी करू शकतात, असा धोका आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक सेवा देण्यासाठी KMTच्या ताफ्यात लवकरच 100 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर महापालिका प्रशासक K मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. KMTच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 1,65,00,000 फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघा पती पत्नीला अटक केली आहे. सागर मारुती माने आणि स्नेहल सागर माने अशा आरोपींची नावे आहेत. ग्राहकाभिमुख कारभार, सभासद आणि ग्राहकांचे मोलाचे सहकार्य तसेच विश्वासाच्या बळावर श्री वारणा सहकारी बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षात यशाचा नवा मापदंड प्रस्थापित केलाय. बँकेने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केलाय. पुढील वर्षात ही बँक प्रगतीचा नवा उच्चांक गाठेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.